मज्जा। तर मंडळी आता आपण वरती जातोय आणि इकडे तलाव आहे बघा। मी अवधूत माटल आणि उन्हाळा प्रवासीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। आणि आता मी आलो आहे उलव्यातल्या रामबाग पार्कमध्ये आलो आणि हे पार्क आत्ता नव्याने बनवलं आणि खूप फेमससुद्धा झालं आहे, कारण इकडे फोटोशूटसाठी वगैरे फिरण्यासाठी खूप मस्त जागा आहे। सो आता आम्ही इथे आलो आहे आणि इकडे आता सनसेटला आलो तर बघा किती छान छान पाहायला मिळते, म्हणजे खूप असं सुंदर म्हणजे बनवलं, डेव्हलप केलं इकडे। तर मंडळी आता इकडे आम्ही आलो ना, आता सनसेट पण होईलच बघाल इथे। आणि आता म्हणजे रात्र झाली तर अजून लाईट्स वगैरे इकडे लागतील आणि जर फॅमिली किंवा टाईम स्पेंड करण्यासाठी यायचं असेल तर खूप मस्त जागा आहे इकडे। आणि इथे बाजूला ना इकडे पूर्ण फुलांचं वगैरे असे झाड आहेत, इकडे फुलझाड आहेत म्हणू शकते बघा। आणि इथे लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे मस्त बनवलं आहे। आणि मंडळी इथे वॉशरूमची पण सुविधा आहे। तर मंडळी इकडे फोटोशूटसाठी वगैरे मस्त जागा आहे, इकडे कोंडा आहे म्हणजे झाडांच्या, हे बघा। आणि रात्री असेल ना तर रात्री इकडे लाईट्स पण लागतात, आपण रात्रीचा पण व्ह्यू बघणारच आहोत। आता बघा इकडे मस्त गेलं आहे आणि इकडे बरेच लोक फोटोशूट करतायत इकडे, हे बघा। आणि हा इथे गवत वगैरे मस्त आहे बसायला आणि इकडे तलाव आहे बघा। तर इथे थोडीशी आम्ही फोटोशूट करतो आता, इकडे पाणी वगैरे आहे आणि ते गवत ओलं आहे तरी त्यांना थोडी ते फोटोशूट करूया युवराज। इकडे बघाल ना खूप मस्त व्ह्यू आहे, संध्याकाळ चालले तर खूपच भारी व्ह्यू बघा। आणि मंडळी आता आम्ही इकडे आतमध्ये जातोय आणि इकडे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप मस्त जागा आहे, हे बघा। इकडे कारंजा बंद आहे, त्याला रात्री चालू होईल, लाईट्स वगैरे मजा येणार आहे। इकडे बघा इकडे मस्त वरती पण चल तिकडे जाऊया, तिकडे काय आहे काय माहीत नाही पण पब्लिक जाते वरून आपण जाऊया बघूया काय आहे। फोटोशूट वगैरे करण्यासाठी मस्त बनवलं आहे। चला आपण वरती जाऊन बघूया काय आहे। तर आता मंडळी आम्ही इथे वरती जातोय, बघूया वरती। तर मंडळी आता आपण वरती जातोय आणि इकडे आलोय मंडळी आणि इथून बघा काय मस्त व्ह्यू आहे। त्याच्यासाठी तुला बोलवतो तुम्ही इथे येण्यासाठी इकडे लाईन लागते, म्हणजे बऱ्याच लोकांना सोडता येत नाही, म्हणजे 10-10, 5-5 असे इकडे वरती सोडतात। सो आता आम्ही जातो खाली, चल जाऊया।
तर मंडळी इकडे मस्त अशी बसायला जागा, इकडे निवांतपणे आपला टाइम इकडे स्पेंड करू शकतो. मस्त बसायला अशी जागा इकडे. आणि आपण जागा त्या साईडला, तिकडे बघूया अजून काय काय आहे. तर आपण त्या साईडला जाऊया तिकडे. इथून त्या आम्ही आलो कधीपासून वाट बघतोय, कोणतरी उठेल आणि आम्हाला बसायला भेटेल. तर नाही का जायला 1-1.5 तास लागेल आपल्याला. गाय शिवाय देईल, रडेल मिळेल तू. कशा विचार का नको मम्मी बघतो. मज्जा. काय रे मंडळी आता सुद्धा काळोख होतो ना, आणि लाईट्स लावल्या. तर लाईट्स लावल्यामुळे ना अजून खूप मस्त व्ह्यू येतोय आणि खूप भारी नजारा दिसतो इकडे. आणि इथे लहान मुलांसाठी खेळायला वगैरे गार्डन आहे बघा. मस्त हिरवी हिरवी लाईट लागले झाडाच्या बुंद्यात, त्यामुळे ना असं खूप मस्त व्ह्यू, अजून खूप भारी वाटतं. आता आम्ही ते मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जातो आहे. मस्त बनवलं आहे हा पार्क आहे तो, आणि शूटसाठी एकदम भारी आहे. रात्री जर आलात ना तर रात्री लाईट्स वगैरे खूप मस्त आहे इकडे. हे बघा, आता आपण या मंदिरात जाणार आहोत. तर जाऊया आतमध्ये, दर्शन घेऊया. इकडे सुद्धा खूप भारी फील वाटते. म्हणजे तर मंडळी फोटोशूटसाठी तुम्ही युनिक प्लेस जर शोधत असाल तर हे रामबाग गार्डन आहे, ते खूप भारी आहे आणि रात्री तर एकदम भारीच असतं. सो तुम्ही इकडे येऊ शकता. आम्ही पण आता इकडे आलो होतो, व्हिजिट केलं आहे, म्हणजे एक्सप्लोर केलं आहे पूर्ण. आणि इकडे मंदिरातसुद्धा जाऊन आलो. इकडे मंदिर आहे, मंदिराचं दर्शनसुद्धा घेतलं आहे. सो आजची व्हिडिओ इकडेच थांबवतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा, कमेंटमध्ये सांगा आजची व्हिडिओ कशी होते, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या उन्हाळ प्रवास यूट्यूब चॅनलला.